واسألهم عن القرية التي كانت حاضرة البحر إذ يعدون في السبت إذ تأتيهم حيتانهم يوم سبتهم شرعا ويوم لا يسبتون لا تأتيهم كذلك نبلوهم بما كانوا يفسقون وإذ قالت أمة منهم لم تعظون قوما الله مهلكهم أو معذبهم عذابا شديدا قالوا معذرة إلى ربكم ولعلهم يتقون فلما نسوا ما ذكروا به أنجينا الذين ينهون عن السوء وأخذنا الذين ظلموا بعذاب بئيس بما كانوا يفسقون فلما عتوا عما نهوا عنه قلنا لهم كونوا قردة خاسئين وإذ تأذن ربك ليبعثن عليهم إلى يوم القيامة من يسومهم سوء العذاب إن ربك لسريع العقاب وإنه لغفور رحيم وقطعناهم في الأرض أمما منهم الصالحون ومنهم دون ذلك وبلوناهم بالحسنات والسيئات لعلهم يرجعون فخلف من بعدهم خلف ورثوا الكتاب يأخذون عرض هذا الأدنى ويقولون سيغفر لنا وإن يأتهم عرض مثله يأخذوه ألم يؤخذ عليهم ميثاق الكتاب ألا يقولوا على الله إلا الحق ودرسوا ما فيه والدار الآخرة خير للذين يتقون أفلا تعقلون والذين يمسكون بالكتاب وأقاموا الصلاة إنا لا نضيع أجر المصلحين وإذ نتقنا الجبل فوقهم كأنه ظلة وظنوا أنه واقع بهم خذوا ما آتيناكم بقوة واذكروا ما فيه لعلكم تتقون. हे पैगंबर, आपण यांना त्या वस्तीची अवस्था तर विचारा जी समुद्राच्या किनाऱ्यावर आबाद होती. जेव्हा हे लोक शनिवारबाबत आमचा दिलेला आदेश तोडू लागले तेव्हा शनिवारच्या दिवशी यांच्याजवळ पाण्याच्या पृष्ठभागावर मासे येऊ लागले आणि जेव्हा शनिवारचा दिवस नसे तेव्हा मासे दृष्टीसही पडत नसत. ही परीक्षा आणि आपत्ती आम्ही यांच्यावर अशासाठी लादली की हे लोक आमच्या आदेशाचा भंग करण्याचं धाडस करू लागले होते. आणि जेव्हा त्यांच्यातली एक जमात म्हणाली की तुम्ही अशा लोकांना का उपदेश करता ज्यांना अल्लाह नष्ट आणि बर्बाद करणार आहे किंवा त्यांना सक्त अजाब देणार आहे, तेव्हा दुराचारापासून रोखणारे उत्तरादाखल म्हणाले, आम्ही एवढ्यासाठी यांना रोखतो की आपल्या पालनकर्त्याच्या दरबारात आम्हीही सबब मांडू शकू किंवा मग हे लोक दुराचार करण्यावर अटळ राहणं सोडून देतील. मग जेव्हा हे लोक त्या उपदेशाला विसरले ज्याचं यांना स्मरण घडवलं जात राहिलं तेव्हा आम्ही सुटका केवळ त्या लोकांची केली जे दुष्कर्म रोखत होते आणि अत्याचारींना त्यांच्या दुष्कृत्यामुळे सख्त अजाबमध्ये धरलं की ते आमचा आदेश तोडण्याची हिंमत दाखवू लागले होते. जेव्हा जेव्हा यांना दुष्कर्मापासून रोखलं गेलं आणि तरीही त्यांनी मानलं नाही तेव्हा आम्ही सांगून टाकलं की अपमानित माकडं बना. आणि जेव्हा तुझ्या पालनकर्त्यानं ऐलान केलं की अशा लोकांवर कियामतीच्या दिवसापावे तो कोणानं कोणास निश्चित सवार करीत राहीन जो यांना सक्त शिक्षा देत राहील, तुझ्या पालनकर्त्यातर्फे पकडही मोठ्या वेगानं होते आणि निश्चितच तो क्षमा करणारा मोठा कृपावंत आहे. आणि यांना विविध समुदायांमध्ये विभाजित करून जमिनीवर पसरवलं. यांच्यात काही सदाचारी होते, काही वाईट होते. भलं वाईट, सुख आणि दुःखानं आम्ही त्यांची कसोटी घेत राहिलो जेणेकरून त्यांनी मार्गदर्शन प्राप्त करावं. मग यांच्यानंतर काही असे अयोग्य लोक आलेत जे ग्रंथाचे वारसदार बनले आणि या जगाची तुच्छ सामुग्रीही घेऊ लागले आणि म्हणतात की माफी आम्हाला मिळेल. आणि जर सांसारिक साधन सामुग्री येत राहील तर निसंकोचपणे घेतच राहतात. का यांच्याकडून अल्लाहच्या ग्रंथात हे वचन घेतलं गेलं नव्हतं की अल्लाहच्या बाबतीत सत्य गोष्टीशिवाय काहीही बोलणार नाहीत? वस्तुतः अल्लाहच्या ग्रंथात जे काही लिहिलेलं होतं
ते यांच्या पाठात आलं होतं आणि ते त्यांनी वाचलंही होतं. आणि ऐकून घ्या की आखिरतचं घर त्याच लोकांकरता चांगलं असेल जे अल्लाहच्या आज्ञेपासून दूर राहतात. काय तरीही तुम्हाला अक्कल येणार नाही? आणि ज्या लोकांनी अल्लाहचा ग्रंथ मजबूतपणे धरला आहे आणि नमाज कायम राखतात, अशा सुधारणाप्रिय लोकांचा मोबदला आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही. आणि जेव्हा आम्ही त्यांच्यावर अर्थात मूसा यांच्या जनसमूहावर पर्वताला अधर लटकत ठेवलं, जणू छत्रीसारखं छप्पर असावं, आणि हे घाबरले की आता त्यांच्यावर पर्वत कोसळणार, आम्ही फरमावलं की जो ग्रंथ आम्ही तुम्हाला प्रदान केला आहे तो पूर्ण शक्ती सामर्थ्यासह धरून राखा आणि जे काही यात लिहिलं आहे ते स्मरणात ठेवा, यासाठी की तुम्ही पापमुक्त बनू शकावं.